नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता अक्षय हा नाश्ता करत असताना शशिकांत तिथे येतो आणि म्हणतो की वा रे वा बछड्या वा, तू तर बापासारखाच निघाला रे. आणि लगेच अक्षयची कॉफी एक घोट पीत शशिकांत म्हणतो की अरे वा मस्त. आणि बछड्या पी कॉफी पी, अरे उष्ट कॉफी पिल्याने प्रेम वाढतं. तेव्हा आता लगेचच अक्षय म्हणतो की प्रेम वाढायला मन असावं लागतं, मन. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे बछड्या, माझ्यासारखं प्रेम माझ्या बायकोवर कोणी करू शकतो का? अरे बापाचं प्रेम विशाल आहे, विशाल. तर रागाने अक्षय शशिकांतकडे बघतो आणि त्याच वेळेस आता अक्षयला रमाचे बोलणे आठवतात. रामाने शशिकांतला पहाटे उठल्याचे बघितलेलं असतं आणि रामाने पोलीस इन्स्पेक्टर समोर शशिकांत मुकादमावर तिचा संशय असल्याचे सांगितलेलं असतं आणि अक्षयला आता ते चांगलंच आठवलेलं असतं. रामाने सांगितलेले असते की पहाटे उठून ते टूथपेस्टची काडी घेऊनच बाहेर पडले. आणि आपण ज्यावेळेस CCTV फुटेज बघितलं होतं त्यावेळेस शशिकांत मुकादम हा कसा रात्रीच्या अंधारी कंपनीचे गेट उघडून आतमध्ये गेला होता हे आता अक्षयला आठवतं. समोर असलेला शशिकांत अक्षयला म्हणतो की अरे बछड्या, आता तरी तू तुझं प्रेम दाखव रे. तेवढ्यात आता रागाने उठून उभा राहत अक्षय शशिकांत समोर येतो आणि म्हणतो की मी तुम्हाला मगाशीही सांगितलं, प्रेम असायला मन असावं लागतं. आणि या जन्मात तरी मला नाही वाटत की मी तुमच्यावरती प्रेम करील म्हणून. अक्षय म्हणतो की जर तुमचं माझ्यावर प्रेम होतं तर मग तुम्ही खोट्याच्या बाजूने का उभा राहिलात? मी तुमच्यासारखे खून नाही करत, असे आता अक्षय शशिकांतला विचारतो. शशिकांत म्हणतो की अरे बछड्या, काय बोलतोयस तू? ततमामा करत शशिकांत म्हणतो की अरे बछड्या, काय बोलतोयस तू? मी आणि खून? तर लगेच रागाने अक्षय शशिकांतची कॉलर पकडतो आणि म्हणतो की एवढं साळसूतपणाची आव आणण्याची काही गरज नाही शशिकांत मुकादम. आणि तुम्ही खुनी आहात असे म्हणत अक्षय शशिकांतला जोराने ढकलून देतो तर शशिकांत पायरीवर पडतो. अक्षय म्हणतो की निर्लज्ज तर तुम्ही आहात, पण आरती वहिनीचे प्राण वाचवण्यासाठी तुम्ही अजून एका बाईचा खून केला. अक्षय म्हणतो की खरं तर या घरात राहण्याची तुमची लायकी नाही, असं वाटतंय आत्ताच्या आत्ता तुम्हाला पोलिसाच्या हवाली करायला पाहिजे. ते ऐकून हात जोडतच शशिकांत म्हणतो की नाही रे अक्षय, असं करू नकोस आणि असं बोलू नकोस. हात जोडत शशिकांत म्हणतो की अरे अक्षय, जे काही मी केलं ते तुझ्या भल्यासाठी केलं, प्लीज मला पोलिसांच्या हवाली करू नकोस. मला माफ कर रे बछड्या, पोलिसांच्या हवाली करू नकोस, असे म्हणत आता शशिकांत रडू लागतो. आणि आता ते अक्षय समोर फक्त एक भास असतो आणि अक्षय आता शशिकांतकडे रागाने बघत असतो. तर शशिकांत म्हणतो काय झालं रे बछड्या? इकडे आता रमा तिच्या बेडरूममध्ये असताना रेवा तिथे येते आणि रमाला म्हणते की रमा, मला माहिती आहे माझं मंगळसूत्र तूच चोरलं आहे. रमा आता रेवाकडे बघत म्हणते की मी तुझं मंगळसूत्र का चोरू? रेवा आता रमाकडे बघत म्हणते ठीक आहे, मीच बघते आता. आणि रेवा आता रमाच्या रूमची झडती घेऊ लागते. आणि आता रेवा कपाट उघडून रमाची बॅग बाहेर काढते आणि म्हणते माझा तुझ्यावरती विश्वासच नाहीये, फक्त आता मला माझं मंगळसूत्र सापडू दे, असे म्हणत आता रेवा ती बॅग उघडते. रमा म्हणते की रेवा तू काय करते? सगळं एवढा आवाज करू नकोस, आर्था झोपली आणि मी तुला सांगितलंय मी तुझं मंगळसूत्र काही घेतलेलं नाहीये. तेवढ्यात आई आजी तिथे येते. आई आजी म्हणते रेवा काय करतेस तू इथे? रेवा म्हणते की आई आजी, हिने माझं मंगळसूत्र चोरलं आणि हिचं माझ्या मंगळसूत्रावर आणि अक्षयवरही डोळा होता आई आजी. रमा म्हणते काय बोलतेस, माझा कशाला डोळा असेल? रमा म्हणते आई आजी सांगा ना तुम्ही, मी हिचं मंगळसूत्र नाही घेतलं. तर रेवा म्हणते रमा खोटं काही बोलू नकोस बरं का तू. तेव्हा आता आई आजी म्हणते की रेवा तुझं मंगळसूत्र रमाने घेतलेलं नाहीये. रेवा म्हणते आई आजी तुम्ही हिच्यावर का विश्वास ठेवता? आई आजी म्हणते की अगं माझा हिच्यावर नाही तर CCTV फुटेजवर विश्वास आहे रेवा. आणि मी CCTV फुटेज काल रात्री चेक केले, खरोखरच काल रात्री चोर घरात शिरले होते रेवा. रेवा म्हणते आई आजी तुम्ही तिला चांगलं ओळखत नाही, पण मी चांगलं ओळखते. अहो त्यांनाच तिने मंगळसूत्र चोरायला सांगितलं असेल, कारण पूर्ण घरामध्ये काही चोरीला गेलं नाही, फक्त माझं मंगळसूत्र गेलंय आई आजी. आणि फक्त माझंच मंगळसूत्र चोरीला कसं जाऊ शकतं सांगा ना तुम्ही आई आजी, असे रेवा बोलते. तेव्हा आता रेवा म्हणते मी अजिबात सोडणार नाही. आणि सगळ्या बॅग आता रेवा खाली होतं ते मंगळसूत्र शोधू लागते. रमा म्हणते की रेवा काय करते, सोड. तर रेवा म्हणते अजिबात नाही सोडणार.
रामा म्हणते की रेवा अर्थात फक्त तुझ्या आवाजामुळे उठली बरं का आता. तर रेवा म्हणते की या रूममध्ये फक्त माझाच आवाज आहे का रामा, आणि तसंही फक्त अर्थाला सांभाळणं तुझी जबाबदारी आहे, तेव्हा तू तुझं बघ असे म्हणत रेवा आता रामाकडे सगळं चेक करून मंगळसूत्र बघू लागते. रमा आता रेवाला अडवू लागते आणि म्हणते हे बघ मी चोर नाहीये बरं का, आणि तू माझ्या सामानाची अशी झडती नाही घेऊ शकत. आणि आता रमाची बॅग चेक करत असताना रेवाला एक मंगळसूत्र भेटतं. तर ते रमाक्षे नावाचं असतं आणि ते मंगळसूत्र काढून हातात धरत रेवा म्हणते बघितलं का आई आजी, हे मंगळसूत्र रमाकडे अजून काय करतंय. इकडे आता शशिकांत अक्षयला सांगत असतो की अक्षय बछड्या आता तुझं लग्न होईल, रेवा या घरात येईल. एक गोष्ट बछड्या तू लक्षात ठेव बरं का, बायकांना असं बोटावर नाचवायचं असतं. शशिकांत म्हणतो की रेवा तुला भेटण्यासाठी अशी तरबळली पाहिजे, आणि अजून तुला काही हॉटेल बिटेल मॅनेज करायचं असेल तर ते मला सांग. तर आता अक्षय शशिकांतला म्हणतो की झालं का तुमचं बोलून, आणि आता माझा तुम्ही माझ्या आयुष्याचा देखील विचार करू नका, माझं आयुष्य मला ठरवू द्या. हा जोडून अक्षय म्हणतो तरी सुद्धा तुम्ही माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. तर तेवढ्यात शशिकांतला एक फोन येतो आणि शशिकांत तो फोन घेत म्हणतो हाय, मिस करतेस का मला, येतो मी लगेच. आणि शशिकांत फोन ठेवतो तर अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता रेवा रमाला म्हणत असते की तुझ्याजवळ हे मंगळसूत्र करतं काय. तेव्हा आता रमा म्हणते की हे विचारायचा तुला अधिकार नाहीये. हे बघ माझं आणि यांचं पाठीमागे लग्न झालं होतं, हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही, आणि हे अस्मितला देखील माहिती आहे. तेव्हा तू आमच्यामध्ये असा ढवळाढवळ आणि हस्तक्षेप करू नकोस रेवा, आणि मला ती आठवण जपायची आहे. आय्याजी हे बघा मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाते. रमा म्हणते की या घरातून सुद्धा मी कायमची निघून जाते, माझा नवरा माझा संसार कायमची मी माझी मागे निघून टाकून जाऊ राहिली. रमा म्हणते की माझ्या कुठल्या आठवणी जपायच्या आणि कुठल्या टाकून द्यायच्या हा निर्णय सर्वस्वी माझा आहे. रमा म्हणते मी जाते ना तुमच्या आयुष्यातून निघून, तेव्हा तुम्ही देखील माझ्या आयुष्यात अशी लुडबुड करू नका. तेव्हा आता रमा म्हणते की माझा निर्णय मला घेऊ द्या आणि माझं मला ठरवू द्या. रेवा म्हणते की पण अक्षय नावाचं सगळं काही मला पुसून टाकायचंय तुझ्या आयुष्यातलं रमा, आणि तुम्हाला जर माझं ऐकायचं नसेल ना तर आत्ता जाते आणि यांना मी सगळं सत्य सांगून टाकते. तुम्हाला काही फरक पडत नाही ना. तर तेवढ्यात आय्याजीला ते ऐकून मोठा धक्का बसतो. रमा म्हणते की मला जो मान हवा होता, सन्मान हवा होता, ते मला सगळं अस्मित बरोबर लग्न केल्यानंतर मिळणारच आहे. फक्त जाताना ना मी येथून सत्य सांगून जाते, म्हणजे तुम्हाला जे हवं होतं ना ते तुम्हाला मिळणार नाही, मला मिळेल असे आता रमा आय्याजी आणि रेवाला सांगते. आणि आता रेवाच्या हातातील मंगळसूत्र घेऊन रमा ताडताड निघून जाते. तर रेवा म्हणते की रमा थांब. आय्याजी म्हणते रेवा जाऊ दे तिला, ती जे बोलते ते पूर्णपणे चुकीचं नाहीये. रेवा म्हणते बघितलं ना आई आजी ती कशी वागते. आई आजी म्हणते की शांत हो. आई आजी म्हणते की रेवा गप्प बसण्यातच तुझं भलं आहे, आणि असा पायावरती धोंडा पाडून घेऊ नकोस. पण आता रेवा विचार करते की माझं मंगळसूत्र घेऊन ही खुश आहे ना, मी हिला अजिबात सोडणार नाही. इकडे आता अक्षय हा हेरझऱ्या मारत असतो, आणि तेवढ्यात रमा तिथे येते आणि अक्षयला म्हणते की या रेवाचं काहीतरी करायला हवं. अक्षय म्हणतो की माझंही मनात तेच आहे, मला सुद्धा आता तिचा खूप त्रास व्हायला लागलाय. अक्षय म्हणतो खरं तर तिला जेलमध्ये टाकलं पाहिजे, पण या सगळ्यांसाठी पुरावा लागणार, आणि पुराव्यासाठी आपल्याला शोधण्यासाठी प्रयत्न करावा लागणार. तर रमा म्हणते की मला वाटतं आपण घरात नको पुरावा शोधायला, कारण आपण जर असं काही करायला लागलो तर घरातल्यांना संशय येऊ शकतो. अक्षय म्हणतो की यासाठी मी पुन्हा पंकज काकाची मदत घेतोय. रमा म्हणते पंकज काकाची. अक्षय म्हणतो हो. शशिकांत मुकादमाचा आपल्याला एक जरी केस हाती लागला ना तरी आपल्याकडे सगळे पुरावे येतील रमा. रमा म्हणते की पण यात पंकज काका काय मदत करणार. अक्षय म्हणतो सांगतो, फक्त तिकडे काय होतंय ना ते बघायचंय आता. तर रमा म्हणते म्हणजे. इकडे आता पुन्हा बाईचा वेश घालून पंकज काका हा शशिकांतला भेटतो. तर पंकज काकातल्या वेशातल्या त्या बाईला बघून खुश होऊन शशिकांत म्हणतो की हाय कशी आहेस. तर गाडीमध्ये बसत पंकज काका म्हणतो की मी खूप खुश आहे. तर आता शशिकांत म्हणतो कशी झाली दिवाळी. तर
पंकज म्हणतो की अगदी मजेत. आणि आता लगेचच शशिकांत हा पंकजच्या जवळ येऊ लागतो. तर लगेचच शशिकांतच्या डोक्याला हात लावत आता पंकज म्हणतो की आई आई तुमचे केस फार सुंदर आहे. शशिकांत म्हणतो नॅचरल आहे. तर पंकज म्हणतो की मला तुमचा केस हवा आहे. शशिकांत म्हणतो की अगं मी अख्खा तुझा आहे. आणि आता लगेचच इकडे पंकज म्हणतो की तुमचा केस मला हवा आहे. तर शशिकांत म्हणतो घे. लगेच पंकज एक केस ओढून आता शशिकांतचा केस पंकजने मिळवलेला असतो. त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की आता मला मिठीत घे आणि मला शांत कर असे म्हणत आता शशिकांत हा पंकजला मिठी मारतो. आणि लगेच आता पंकजचे केस आता शशिकांतने धरलेले असतात. तर तेवढ्यात पंकजच्या लांब केसाचा नकली टोप आता शशिकांतच्या हातात येतो आणि पंकजचा खरा चेहरा शशिकांत समोर येतो. रागाने पंकजकडे बघत शशिकांत म्हणतो पंकज तू. आणि पंकजचा हात पिरगळून आता शशिकांत पंकजची धुलाई करतो. पंकज म्हणतो की सोडा ना साहेब, माफ करा ना साहेब. शशिकांतला खूप राग आलेला असतो आणि शशिकांत आता पंकजला मारत असतो. इकडे आता सीमा ही बेडरूममध्ये असताना रमा लगेच सीमाकडे येते. सीमा म्हणते काय झालं रमा. तर रमा म्हणते की मोठी गडबड झाली आणि माझ्याकडे असलेलं यांच्या नावाचं आणि माझं मंगळसूत्र रेवाने बघितलं. मला नाही वाटत की आता रेवा हे मंगळसूत्र माझ्याकडे ठेवील. रमा म्हणते की मला खूप भीती वाटते. सीमा म्हणते की एक काम करते, हे माझ्या कपाटात ठेवू का मी. रमा म्हणते की चालेल ठेवा तुम्ही. आणि तेवढ्यात रमाला फोन येतो. तर लगेच रेवा ही दरवाजाजवळ आलेली असते. रमा आता फोन घेते. तेव्हा आता फोनवरील बोलणे ऐकून रमाला मोठा धक्का बसतो आणि रमा म्हणते काय. तर आता सीमा देखील अवाक झालेली असते. आणि आता लगेचच सीमा रमाकडे बघत म्हणते काय झालं रमा. तर रमा म्हणते की आई मला आत्ताच्या आत्ता जावं लागेल. सीमा म्हणते काय झालं. पण रमा म्हणते मी तुम्हाला नाही सांगू शकत. रेवा ते सगळं ऐकत असते. रमा म्हणते की तुम्ही फक्त हे मंगळसूत्र जपा. आणि आता रमा ही बाहेर येते आणि पुन्हा विचार करत स्वतःशीच म्हणते की रमा अगं काय वेडी आहेस तू. सगळं काही तूच कशी ठरवते. आणि रमावर जाते. रेवा आता रमाचं पुन्हा बोलणं ऐकते. आणि आता रमाचे ते वागणे बघून रेवा विचारात पडलेली असते. आणि आता रमा ही वर जाते. तर रेवा आता रमा येण्याची वाटच बघत असते. तर खूप सुंदर अशी साडी घालून आता रमा ही खाली येते. रमाला बघताच आता रेवा रमाभोवती आता फेऱ्या मारते. आणि आता रमाला गरका मारून रेवा म्हणते की वा खूप छान दिसतेस. आणि आता रेवा शिट्टी मारते. तर आता हसतच रमा म्हणते थँक्यू. रेवा म्हणते कुठे चाललीस. तर रमा म्हणते डेटवर माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर. तर रेवा देखील खुश झालेली असते. रमा म्हणते की तू सुद्धा जा, तुला जर हवं असेल तर तुझ्या नवऱ्यासोबत. रमा म्हणते की त्याचं काय आहे ना, अस्मित खूप चांगला आहे, तो फक्त माझा विचार करतो आणि माझ्या मनात काय आहे ना हे तो ओळखतो आणि त्याच्याकडे माझ्यासाठी वेळ सुद्धा आहे. आणि लगेच आता अक्षयने सांगितल्याप्रमाणे रमा ही सुंदर नटून थटून आता अक्षयने सांगितल्याच्या ठिकाणी आलेली असते. आणि प्रेमाने रमा अक्षयकडे बघते. तर अक्षय सुद्धा रमाकडे. अक्षय सुद्धा खूप खुश झालेला असतो. तर आता रमा अक्षयला हात करते. तर अक्षय म्हणतो थांब थांब मी येतो, गाड्या खूप आहेत. तर रमा म्हणते की नाही नाही थांबा मीच येते. आणि आता पटकन अक्षय खुणावत आता रमाला कॉल करतो आणि म्हणतो की ऐक थांब खूप गाड्या येत आहेत. रमा म्हणते की तेच तर, घरामध्ये ती रेवा आणि बाहेर ह्या गाड्या. आपल्याला अडवणारे लोक काही कमी होतच नाही. तर हसतच अक्षय म्हणतो की जातील तेही जातील. त्यानंतर आता फोन करून अक्षय रमाला म्हणतो की रमा आता ऐक, या ट्रक नंतर सिग्नल लागेल आणि मग तू इकडे ये. तर आता लगेच अक्षय म्हणतो की ट्रक गेल्यानंतर आता ये रमा. तर रमा म्हणते मी नाही येणार, तुम्हीच या आता. तर अक्षय म्हणतो की अगं रमा गाड्या थांबल्यात, आता ये ना. तर आता रमा म्हणते की बायकोला डेटवर नेताय ना, मग तिला हक्क दाखवण्याचा पूर्ण अधिकार द्या की. तर अक्षय रमाकडे बघतो. अक्षय म्हणतो हो का. तर रमा म्हणते तुम्हीच या, मी नाही येणार. तर अक्षय म्हणतो बरोबर. आणि आता अक्षय हा रमाकडे येऊ लागताच लगेच समोरून एक गाडी येते आणि जोराने ती गाडी ब्रेक दाबते. तर अक्षय सुद्धा आता रस्त्यामध्ये उभा राहतो आणि प्रेमाने आता अक्षय रमाकडे बघत प्रपोज करतो आणि म्हणतो की रमा आय लव्ह यू. तर सगळ्या गाड्या थांबलेल्या असतात. अक्षय आता रमा बरोबर बोलत मध्ये उभा राहत असतो. तेव्हा आता रमा म्हणते की माझ्यासोबत
तुम्ही लग्न करणार आहात ना, मला प्रपोज नाही केलं तुम्ही. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि लगेच आता फुलांचा बुफे घेऊन हातात अंगठी घेत अक्षय आता एका कारवर चढतो आणि म्हणतो की आय लव्ह यू रमा, मला तुझ्याशी पुन्हा लग्न करायचंय. आणि रमासुद्धा खूप खुश झालेली असते. तर भर चौकात भर रस्त्यात गाड्यावर उभा राहून अक्षयने रमासोबत प्रेमाचे प्रपोज केलेले असते आणि लग्नासाठी अक्षयने रमाला प्रेमाची कबुली देऊन मागणी घातलेली असते. तेव्हा आता रमासोबत प्रेमाचा इजहार करून रमा आणि अक्षय कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.